माननीय अटल बिहारी जी आणि मित्र हो, कुरुक्षेत्रावरती अर्जुनाची काय स्थिती झाली असेल याचा आत्तापर्यंत मी कल्पनेने अंदाज बांधत होतो, पण आता या क्षणी एक सोडून चार सावरकर आणि चौघांच्या या सावरकरांनी ज्यांच्या अंतःकरणामध्ये तेजाची ज्योती पेटवली असे असंख्य लहान मोठे सावरकर यांच्यापुढे भाषणाला उभं राहताना वेपतुश्चोप जायते म्हणजे काय त्याचं झालं असेल हे माझ्या आत्ता बरोबर लक्षात आलेलं आहे. पण हा दोष माझा नाही. बिंदू माधव यांनी अत्यंत प्रेमाने मला या धोक्याच्या जागी उभं केलेलं आहे. त्यांनी मला अगोदर पत्ता लावू दिला नाही. त्यांनी मला सांगितलं की आज क्रांतीचे गोंधळी हा कार्यक्रम आहे, त्याला तुम्ही येणार ना. गोंधळी आणि क्रांती दोन्ही एकत्र येतात म्हटल्यानंतर मी यायला तयार झालो, कारण इतर गोंधळ पाहायची आणि वाचायची वर्तमानपत्रातून आता इतकी सवय झालेली आहे की त्याचा आणि क्रांतीचा कुठे काही संबंध जुळत असेल असंही वाटेन असं झालेलं आहे. तेव्हा अशा या समारंभाला मी सावरकरांच्याबद्दल बोलावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त करून मला आज अध्यक्षस्थानी बसवलं. आणि प्रमुख अतिथी कोण तर अटल बिहारी वाजपेयी. म्हणजे मला सारखं माहिती आहे की आपल्याला अटल बिहारी वाजपेयींचं भाषण ऐकायचं आणि तरी मी बोलायचं म्हणजे आपल्या मागून कुमार गंधर्वाचं गाणं ऐकताना आम्ही मनाचे श्लोक म्हणून दाखवायचे अशापैकी प्रकार होणार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. पण ह्या सगळ्याचा जर दोष कोणाचा असेल तर बिंदू माधव नावाचा जो उपद्व्यापी मनुष्य आहे त्याचा आहे, त्याच्या प्रेमाचा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्या जोडीला न बोलता सुधीर फडके बसलेले आहेत, त्यांचाही या कटामध्ये हात आहे हे मला माहिती आहे. परंतु हा कट मी अत्यंत आनंदाने स्वीकारलेला आहे, कारण ज्या माणसाने मला सदैव अशा एका दुग्धात ठेवलं की तेजस्विनावधी तर मस्तू म्हणजे काय तुला पाहायचं आहे ना म्हणजे माझ्याकडे पहा, असं जो खुणवीत राहिला अशा एका माणसाचं स्तोत्र गाण्यासाठी मी आज इथे उभा आहे हे मी माझं भाग्य समजतो. सावरकरांच्यावरती बोला असं सांगणं म्हणजे एखाद्या माणसाला उभं करून सांगायचं की सूर्य या विषयावर बोल, काय कर्म बोलणार. पहाटेच्या सूर्याबद्दल बोलावं, 9 वाजण्याच्या सूर्याबद्दल बोलावं, दुपारच्या तळपत्या सूर्याबद्दल बोलावं, का संध्याकाळी अस्ताला जाण्याबद्दल सूर्याबद्दल बोलावं आणि हे बोलण्या इतकी आपल्याला प्रतिभा आहे की नाही याची शंका मनात असताना बोलावं म्हणजे त्याची जी अवघड अवस्था होईल तशी माझी झालेली आहे. असंख्य सावरकरांची दर्शनं डोळ्यापुढे सावरकरांच्याबद्दल बोलायचं म्हटल्यानंतर येतात, पण माझ्यासारख्या शब्द किंकराला सावरकरांचं सगळ्यात मोठं दर्शन नेहमी कुठलं वाटत असेल तर महाकवी सावरकर यांचं. सावरकर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यापुढे राजकारण, धुरंधर, त्यागी अशा प्रकारचा वीरपुरुष उभा राहतो. परंतु या वीरपुरुषाची आतली जी घडण महाकवीची होती ती पाहिली म्हणजे बाकीची त्याची वीरत्वाची जी कृत्य आहेत त्याच्या गंगोत्रीकडे गेल्यासारखं आपल्याला वाटतं, त्याचा उगम आपल्याला सापडतो. सावरकरांनी क्रांतीच्या मशाली हातात घेऊन जीवनभर प्रवास केला याच्यात शंकाच नाही, परंतु ती क्रांतीची मशाल किंवा तो बॉम्ब हे त्याचं शेवटचं स्वरूप होतं. त्यांच्याकडे सगळ्यात जर अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं शस्त्र कुठलं असेल तर चैतन्याने न्हावून निघालेले शब्द हे त्यांचं शस्त्र होतं. आणि शब्द हे शस्त्र असं आहे की ते ज्या वेळेला अशा प्रकारचा सिद्ध पुरुष उच्चारतो त्यावेळी त्या शब्दाचा मंत्र होत असतो. माझ्यासारख्याने उच्चारले तर शब्दाचं वांग होतं. वर्तमानपत्रात रोज किती शब्द वापरले जातात आपण बघतो, त्या शब्दाचं तासाभरात काय होतं हेही आपण बघतो. पण ज्या वेळेला क्रांतिकारक सावरकरांच्या सारखा मनुष्य राष्ट्र हा शब्द उच्चारतो त्यावेळेला सावरकर एक तत्वज्ञान आपल्यापुढे उजळून दाखवत असतात. सावरकर महाकवी होते असं मी म्हटलं. महाकवी होते म्हणजे पुष्कळ कविता लिहिणार होते असा अर्थ नाही, पण ज्या कवितेतल्या प्रत्येक शब्दाला त्यांनी आपल्या जीवनाचं मोल दिलं होतं असा शब्द लिहिणारा जो कवी असतो तो महाकवी असतो. बाकीचे शब्द जुळारी असतात. सावरकरांनी महाकाव्य लिहिलं याचं कारण महान स्वप्न पाहण्याची प्रतिभा, महान स्वप्न पाहण्याची दृष्टी त्यांच्या डोळ्यामध्ये होती. वाटेल त्याला महाकाव्य लिहिता येत नाही. मला तर नेहमी वाटतं की सावरकरांचं अत्यंत उदात्त उच्च अशा सुंदर अशा प्रकारचं दर्शन कुठलं असेल तर त्यांच्या कवितेमध्ये रमावं. आत्ताच तुम्ही जयोस्तुते मंगले शुभास्पदे शुभदे कविता ऐकली.
तुम्ही एक एक ओळ वाचत बसा, अंगावर काटा येतो. मराठी शब्दाचं सामर्थ्य, आपल्या भारतीय भाषेतल्या शब्दाचं संस्कृतमधलं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे याची जाणीव ती कविता वाचताना. सावरकरांनी लिहिलं, प्रेमकाव्य लिहिलं, पण त्या प्रेमाची उत्तुंगता काय की शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या. केवढं विराट स्वरूप की तुझी माझी आजच्या या क्षणी गाठ पडते. याच्या पूर्वी काय झालं, शतजन्म शोधत होतो, शत आरती व्यर्थ झाल्या होत्या आणि शत सूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या होत्या. एवढा काळ गेला. एवढं विराट जे कोणी कोणी पाहू शकतो दर्शन, त्याची प्रतिभा म्हणजे कुठल्या जातीची असेल. बरं, ही प्रतिभा किंवा ही कल्पना म्हणजे नुसतीच कल्पना होती असं नाही, त्या कल्पनेला अत्यंत प्रखर अशा प्रकारचा सत्याचा आधार होता. मर्ढेकरांनी म्हटलंय की भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. नुसती भळभळ भावनेची उपयोगाची नाही. पाहिलं अंतकरण भरून आलं, ढसाढसा रडलं वगैरे, याला काही अर्थ नाही आहे, असला तर फार थोडा आहे. परंतु ज्या वेळेला सावरकरांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत असत, त्यावेळेला त्या आपल्या जीवनाचं तारण त्यांनी आपल्या प्रत्येक उच्चाराला ठेवलेलं होतं. मला नेहमी असं वाटतं की आपण प्रार्थना करत असतो, वेदातल्या प्रार्थना तेजस्विनावधीतमस्तु तेजस्विनावधीतमस्तु, अर्थ कळत नाही तरी प्रार्थना करतच असतो. परंतु तेजस्विनावधीतमस्तु ही प्रार्थना समजा जर ऐकली गेली तर मनुष्य कसा तयार होईल याचं जर दर्शन पाहिजे असेल तर ते सावरकरांच्या मध्ये माणसाला घडलं. तेजस्वी या पलीकडे दुसरं कसले वर्णन त्याला लागू पडणार नाही, अशा प्रकारचं निखळ तेजाने चमकणारं हे दर्शन. आणि हे दर्शन कुठल्याही भाबडेपणाने मी म्हणत नाही, दर्शन हा शब्द मी वापरत नाही. याचं कारण या सगळ्या भाबडेपणाचा आयुष्यभर ज्यांनी विरोध केला असा हा विज्ञान महर्षी होता. त्यांनी जी क्रांती केली ती नुसती पिस्तुलाची नव्हे तर वैचारिक क्रांती केली आणि खरा विज्ञाननिष्ठ मानवतावाद हा सावरकरांनी प्रचारात आणला. नुसतं घळघळ करून अरे अरे अगं अगं बाई बाई ग काय झालं ग हे करण्यामध्ये मानवतावाद आहे असं मला वाटत नाही. तो विज्ञाननिष्ठ ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो मानवतावाद कृतीप्रवण होतो. असा कृतीप्रवण मानवतावाद सावरकरांनी आचरणात आणला, आपल्याला सांगितला. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सगळ्या भाबडेपणाच्या विरुद्ध लिहिताना विज्ञानाचे जे प्रत्यक्षनिष्ठ आणि प्रयोगसिद्ध नियम आज मनुष्य जातीस ज्ञात झालेले आहेत तोच आमचा खरा सनातन धर्म आहे. अलीकडे आपण ऐकतो, नवीनच बातमी लागल्यासारखं आपल्याला सांगण्यात येतं की आपण लवकरच 21व्या शतकात जाणार आहोत वगैरे. अय्या खरंच का, असं एक मुलगी म्हणाली ऐकलं. सावरकरांनी कधीच हे सांगून ठेवलं होतं की अद्ययावत व्हा, हे 40-50 वर्षापूर्वी त्यांनी घोष केलेला होता. विज्ञाननिष्ठ जगात गेल्याशिवाय तुम्हाला किंमत राहणार नाही, असं दोन्ही हात वर करून ऊर्ध्वभाव विरोम्यश्च असं जसं सांगितलेलं वर्णन असं सावरकर सांगत आलेले होते की अरे दोन शब्दात दोन संस्कृती याच्यामध्ये त्यांनी म्हटलं कसलं श्रुती स्मृती पुराणोक्त सांगता, अद्ययावत व्हा. आजचं काय असेल ते मला सांगा. 21व्या शतक लागायला 100 वर्ष अवकाश होती त्यावेळेला यांनी सांगितलेलं आहे की पहा आपण कुठल्या युगात प्रवेश केलेला आहे. बुद्धीला शरण जा, बुद्धिनिष्ठ व्हा, हे सदैव सावरकर सांगत आलेले होते. आणि अशा माणसावरती आपण क्षुद्र जातीयतावादाचा आरोप केला आहे आपल्या बुद्धीचं लक्षण. म्हणजे जो मनुष्य इतका बुद्धिनिष्ठ की मी मेल्यानंतर माझं शव विद्युतदाहिनी झोकून द्या असं सांगणारा, त्याच्यावरती कुठलेही धर्माचे संस्कार, मंत्रतंत्र, जादूटोणा, पिंडदान, माती दगड अशा प्रकारचं काही करू नका हे म्हणणारा आम्ही कम्युनल म्हणून बाजूला टाकला. आणि मी मेल्यानंतर माझी राख गंगेत टाका, यमुनेत टाका, थोडी जमली तर मुळामुठेत टाका, माती दगड टाका हे सांगणारे लोक हे आम्ही सेक्युलर समजलो. मला हे राख टाकण्याहून आठवतं, अभद्र आहे सांगू नये पण विनोदी लेखका क्षमा करा, असलं काही सांगितल्याशिवाय बरं वाटत नाही. हा काय प्रकार आहे मला कळत नाही. सावरकरांनी ज्या वेळेला माझे शव विद्युतदाहिनी जो का तो शब्द सुद्धा त्यांचाच आहे, विद्युतदाहिनी सुंदर शब्द काढला त्यांनी एका अत्यंत करुण अशा प्रकारचं कार्य करायला लागणाऱ्या यंत्राला. मी एकदा असा पुण्याला येत होतो, गाडीतून येत होतो तर ठाण्यापाशी आलो. तिथे आल्याबरोबर पोलीस इकडून अडवतोय, तिकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, इकडे ह्या रस्त्याला त्या रस्त्याला. म्हणाल काय आहे काय, मला काय कळे ना. ते म्हणाले इथून उद्या रक्षेचे कलश जाणार आहे. कोणीतरी चचलं होतं, त्याचे कलश जाणार आहेत म्हणाले रक्षेचे. म्हटलं उद्या जाणार आहेत, पण आता काय आम्हाला कशाला छळताय. नाही म्हणाले त्याची आमची रिहर्सल चाललेली. मी नाटकवालाच असल्यामुळे विचारलं की रिहर्सलला रक्षा करून घ्यायला कोण उभा राहणार आहे.
पोलिसनी जो मला सज्जरदम भरला, मला म्हणाला असला चावटपणा करू नका. म्हटलं मी नाही चावटपणा करत, तो मेलेला मनुष्य आहे, त्याच्या मृतदेहाशी तुम्ही चावटपणा करताय सगळेजण. तो जर राखेतून जागा झाला तर तमाशा बंद करा असं सांगेल. असे तमाशे करणारे लोक आपण सेक्युलर समजलो. आम्ही सदैव घरच्या म्हातारीलाच का. सावरकरांनी ज्या ज्या वेळेला धर्मनिष्ठ अशा प्रकारच्या लोकांची, धर्मनिष्ठ म्हणण्यापेक्षा धर्मांध लोकांच्यावरती टीका केली, त्यावेळी त्यांनी सर्व धर्मांच्या धर्मांधतेवर टीका केली. हा त्यांचा अपराध. ते सेक्युलर कधी ठरले असते की त्यांनी जर फक्त हिंदूंना नावं ठेवली असती आणि बाकीच्यांचं सगळं काही छान आहे म्हटलं असतं तर ते सेक्युलर ठरले. हा विज्ञाननिष्ठेला मानवणारा विचार नाही आहे. गरम पाणी हे गरम पाणी, मग हिंदू पित असो का मुसलमान पित असो, त्याला सांगायलाच पाहिजे. विज्ञाननिष्ठ म्हणून सांगणार आहे गरम आहे, तुझं तोंड भाजेल. इतक्या सहजतेने त्यांनी सगळ्या धर्मातला जो काही धर्मांधता आहे ही आपल्याला दाखवून दिली. तुम्ही गाईला पवित्र मानता वगैरे वगैरे, हे चूक आहे. तो एक उपयुक्त पशु आहे. माझी गाय शत्रूला दूध देत असेल तर तिला मी कापून काढीन असं म्हणणारा हा मनुष्य होता. पण त्याबरोबरच हिंदूंना गाय पवित्र आहे म्हणून त्यांना खिजवण्यासाठी जर दुसरा कोणी त्याच्या देवळाच्या दारामध्ये गाय मारायला लागला तर ती अन्यायाने मारलेली गाय आहे म्हणून त्याचं पारिपत्य केलं पाहिजे. हा विज्ञाननिष्ठ विचार सुद्धा सावरकरांनी सांगितला. आम्ही नेहमी एकाच गोष्टीसाठी टरकतो की टीका करायला उभं राहिल्यानंतर दुसऱ्या धर्मामध्ये जी वैगुण्य आहेत ती शास्त्रीय पद्धतीने सांगायला आम्ही का घाबरतो, माझा अजून कळतो. जर आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवलेला असेल तर कुठल्याही धर्मामध्ये जे अवैज्ञानिक आहे ते आपल्याला जोडायला काहीच अर्थ नाही, काहीच हरकत नाही. स्वर्ग नरक वगैरे कल्पनांची तर सावरकरांनी इतकी सुंदर चेष्टा केलेली आहे की या महाकवीच्या उपरोधाला त्या ठिकाणी इतकी प्रचंड धार आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना तसं बघायला गेलं तर आपण इहलोकात जाऊन सुद्धा मनाने परलोकवासीच असतो. तिथे आपली जागा बरोबर मिळते की नाही ह्याची आम्हाला चिंता जास्त आहे. रोज लेखा बसमध्ये तुला मिळत नाही जागा, तिथे नीट काय होईल याचा काही विचार कर, तिथली मिळेल. आणि हेच सरकार चालू राहिलं तर मृतांच्या संख्येला काही कमी राहणार नाही. वाटेल ते दुष्काळात मरतील, भरपूर जागा मिळेल तुला इथे सुद्धा. पण त्याचा विचार नाही. स्वर्गात काय होईल, आम्ही सदैव परलोकवासी. अशा वेळेला इहलोकातच तुम्हाला काय साधायचं ते साधा, इथेच चांगलं करायचं ते तुमच्याच हातात आहे. कुठलाही देव तुमच्या मदतीला येणार नाहीये. 100 वेळा जरी तुम्ही प्रसाद त्याचा लावला तर त्याच्याकडून घेतला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. हे सांगणारे सावरकर होते आणि इतक्या जोरात सांगितलं की ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून सांगितल्यामुळे त्यांचे अनुयायी म्हणणाऱ्यांना सुद्धा सावरकर पचवणं जड गेलं. अखंड सावरकर स्वीकारणं ही चेष्टा नाही आहे. हे अंधतेने व्रत घेतलेलं नाही आहे असं जेव्हा सावरकर म्हणतात त्यावेळेस सावरकर स्वीकारणं हे व्रत सुद्धा अंधतेने घेणं इतकं सोपं नाही आहे. त्यासाठी अनेक आपल्या भाबड्या अशा कल्पनांचा त्याग करावा लागेल. सावरकरांनी सत्यनारायणाला लाच देणाऱ्या आपल्या लोकांची इतकी चेष्टा केलेली आहे की कुठलाही इतर अशा प्रकारचा दुसऱ्या धर्मातला मनुष्य सुद्धा ती एवढी करू शकला नाही. पण त्याबरोबरच त्यांनी स्वर्ग नरकाच्या खोट्या कल्पना सांगणारे जे निर्दय धर्मातले लोक आहेत त्यांच्याबद्दल तितकंच कचकावून लिहिलेलं आहे. त्यांनी म्हटलं की वेद तर आमचे सांगतात की स्वर्गाचा इंद्र हा राजा, पण बायबलच्या स्वर्गात इंद्राचा पत्ता टपालवाल्याला देखील माहिती नाही. कारण इंद्राचा टपाल जर तुम्ही बायबलच्या स्वर्गामध्ये पाठवलं तर ॲड्रेस इज नॉट फाउंड म्हणून परत येणार. कारण त्या स्वर्गामध्ये, ख्रिश्चनांच्या स्वर्गामध्ये आमचा इंद्र राहत नाही. देवपुत्र येशूच्या कमरेला साऱ्या स्वर्गाची किल्ली, पण कुराणातल्या स्वर्गात ला अल्ला इल्लिल्ला आणि मोहम्मद रसूलिल्ला तिसऱ्यांना जागा नाही. रेड इंडियनाच्या स्वर्गात डुकरेच डुकरे, कारण रेड इंडियनला सगळ्यात पवित्र सगळ्यात हवा असलेलं डुक्करच असतं. उद्या जर डुकरांनी आपलं काशी क्षेत्र स्थापायचं ठरवलं असतं तर गलेलठ्ठ डुक्करच तिथे मोठा देव म्हणून नेमला असतं. तर रेड इंडियनांचा डुक्कर हा देव, त्यामुळे डुकरच डुकर. पण मुस्लिम पुण्यवंताच्या स्वर्गामध्ये असली नापाक चीज औषधाला देखील सापडणार नाही. म्हणजे या प्रत्येकाचे म्हणणे स्वर्ग मी सांगतो तसं आहे. पुराणात मूर्तीपूजक आणि याज्ञिक तर काय, पण यज्ञात मारलेले बोकड देखील स्वर्गात जातात असा त्यांचा मेल्यानंतरचा पक्का पत्ता देऊन ठेवलेला आहे की हा बोकडनं चालला स्वर्गात. पण कुराण तर शब्दावर सांगतं की नरकातल्या जागामध्ये सुद्धा कितीही दाटी झाली तरी कोणासाठी त्या राखून ठेवल्या जात असतील तर या मूर्तीपूजक आणि काफिर लोकांच्यासाठी. मेल्यानंतरचा असल्या लोकांचा नक्की पत्ता म्हणजे नरक. अशी ही शब्दात भरलेली विसंगती कुठवर दाखवावी. मग ह्या असल्याला उपाय काय, तर त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे की धर्मवेडाची नांगी ठेचू शकेल असे एकच बळ आहे, ते म्हणजे विज्ञान बळ.
पोथीनिष्ठेपणामुळे मुसलमानी समाज एकवटलेला प्रबळ आणि प्रगत होत आहे आणि यास्तव आपण त्याच्याही पेक्षा अधिक पोथीनिष्ठ झाले म्हणजे अधिक प्रबळ आणि प्रगत होऊ अशी समज आजच्या अनेक कळकळीच्या हिंदू संघटकामध्ये आहे. ती मुळातच चूक आहे असं त्यांनी म्हटलंय. याचं कारण काय की वैज्ञानिक दृष्टीचा प्रसार हिंदू समाजातीलच नव्हे तर भाकड धर्मवेडाने ग्रासलेल्या ख्रिस्ती आणि मुसलमानाधिकातील लक्षावधी अडाणी लोकातूनही ही अज्ञानाची रोगट साथ जी फैलावली जात आहे ती हटवून त्यांना सुद्धा विज्ञानाच्या शुद्ध वातावरणात नेऊन सोडणे हे बुद्धिवाद्यांचे काम आहे. कारण गावामध्ये कोणत्याही भागाला रोगाणू जोपासले गेले की त्याचा उपयोग साऱ्या गावाचं आरोग्य संकटात पाडल्यावरचं नाणं नाही. आणि म्हणून अंधश्रद्धा जिथे दिसेल ती कुठल्या धर्माच्या माणसाची अंधश्रद्धा आहे हे न पाहता ती तिथल्या तिथे ठेचली पाहिजे. हा सावरकरांचा संदेश सगळ्यात सेक्युलर आहे असं माझं मत. हा सगळ्यात बुद्धिनिष्ठ बुद्धिप्रामाण्य मानणारा आहे. म्हणजे शंकराचार्य आले की आम्ही निदर्शनं करायची आणि पोप महाराज आले की लाल पाघड्या घालायच्या म्हणजे आम्ही सेक्युलर नाही. तिथे आम्ही शेपूटच आमच्या याच्यात घातलेली आहे असाच त्याचा अर्थ आहे. दुसरा कसा क्षमा करा मी जर असा अनपार्लमेंटरी बोललो पण पार्लमेंटात सुद्धा फारसं पार्लमेंटरी हल्ली बोलत नाहीत त्यामुळे मला काही घाबरण्याची गरज नाही आहे. तेव्हा अशा ह्याला त्यांनी तिथल्या तिथे ठेचलंय. मला सुद्धा असं नेहमी वाटतं की आपण गौरव गाताना दुसऱ्या धर्मातल्या माणसांनी कुठलीही प्रकारची धर्मांधता दाखवली तरी आम्ही घरच्या म्हातारीला त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. मला त्या दिवशी असा संताप आला. जागच्या जागीच आम्ही संताप येऊन काय उपयोग, आम्ही सावरकर असतो तर ज्योत पेटवली असती. पण जागच्या जागीच संताप आला की ही मदर तेरेसा म्हणते फार मोठं कार्य केलं आहे त्यांनी, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. अगदी त्या कार्याबद्दल तिला 100 आम्ही नमस्कार करू. पण ती म्हणते की फॅमिली प्लॅनिंग हे ख्रिस्ताच्या आज्ञेच्या विरुद्ध आहे. लोकसंख्येचा आपला एवढा प्रचंड प्रश्न असताना त्या लोकसंख्येला आळा घाला असं इथलं सांगत असताना जो तो बुद्ध मनुष्य ही बाई धर्माज्ञानही लोकसंख्येला आळा घालण्याची सांगते. हे माझ्या मते राजद्रोहाचं भाषण आहे. याबद्दल तिचा निषेधच झाला पाहिजे मग ती कितीही मोठी असली तरी चालेल. अशा वेळेला आपण गप्प बसणं हे बरोबर आहे असं मला वाटत नाही. अशा वेळेला तिला विरोध करणं म्हणजे मी धर्मांधता माझी त्या धर्माचा नसल्यामुळे ठरवणं असा विचार करणंच चूक आहे. शंकराचार्यांनी जितकं दिवसा पालखीमध्ये बसून म्हणजे गावाच्या वेशीपर्यंत मोटरनी यायचं आणि गावात शिरल्याबरोबर पालखीत जायचं आणि दिवसा मशाली लावायची. याची सावरकरांनी खूप चेष्टा केलेली या गोष्टीची. पण तेच तुम्हाला सांगतो पापमुक्ततेचे 5 वाटणारे पोप त्यांच्याकडे होऊन गेलेले आहेत. त्याचा जर उल्लेख आम्ही केला तर त्यात काय चुकलं. सावरकरांचं एकच चुकलं की प्रिय अप्रिय होईल की नाही आपलं भाषण याचा विचार न करता त्यांनी एखाद्या वैज्ञानिकाप्रमाणे सत्याची कास धरली. न ब्रूयात सत्यम अप्रियम असा एक धूर्त सल्ला देऊन ठेवलेला आहे. तो त्यांनी मानला नाही. ज्या वेळेला त्यांना सांगावंसं वाटलं की नाही आहे हे बरोबर नाही आहे हे बुद्धिप्रामाण्याला सोडून आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या संतांच्या कामगिरीबद्दल म्हणताना सुद्धा काय आता आला म्हणजे माझं ऐकावंसं वाटतं याच्याबद्दल मी आनंद आपला आभार आहे. तर काय सांगत होतं हा तर अशा संतांच्याबद्दल लिहिताना सुद्धा त्यांनी सांगितलं की चमत्कार वगैरे भोंदूपणा हा बरोबर नाही आहे हे त्या काळामध्ये त्यांनी सांगितलंय. त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरांची भिंत जर इथून तिथे चालत गेली तर अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य येत असताना त्याला आडवं का टाकायला गेली नाही. हा सवाल फारसा आपल्याला मनातून फारसा हे होणारा नाही आहे सुखदायक नाही आहे. पण ते सत्य ह्याला काय करायचं ते सत्य ते बोलून गेले त्यावेळेस. त्यांनी या सगळ्या संतांच्या याच्याबद्दल लिहिलेलं आहे. पण त्याला दुसरी एक बाजू आहे. हा विचार करणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धिमत्ता आपण लक्षात गेली पाहिजे. असे चमत्काराच्या गोष्टी लिहिणारे जे असतात त्यांची तरी काय बुद्धिमत्ता असणार जास्तीत जास्त. आमचे कीर्तनकार होते ते कृष्णाचा चमत्कार सांगत होते की द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळेला द्रौपदीला कृष्ण भगवानांनी पैठण्या पुरवल्या. इथून दुःशासन ओढतोय आणि तिथून कृष्ण भगवान पैठण्या पुरवतोय. हा त्याचे वंशज आता लक्ष्मी रोडवर आहेत. तर तो पैठण्या पुरवत होता. काय भरजरी पैठणी महाराज सांगू म्हणाले एक एक पैठणी 50 रुपयाची. कीर्तनकाराचा बरोबर आहे. तो 100 गावात जाईल त्यावेळेला 1 रुपया 1 पैसा करून जमणार त्याच्या दृष्टीने 50 रुपये ही 5 वर्षाची कमाई होती. तसंच कमी बुद्धिमत्तेच्या लोकांनी चमत्कार हे अशा रीतीने दाखवलेले आहेत असं सावरकरांचा तो लेख वाचल्यानंतर लगेच आपल्या लक्षामध्ये येतं. त्यांनी त्यांचीही कीव केलेली आहे. त्यांनी शेवटी म्हटलं असं ठेवून द्या लोक शहाणे असतील ते समजतील की एक अतिशयोक्ती आहे म्हणून.
तर अशा या माणसाने मला जर वैयक्तिक जीवनामध्ये विचारलं की सावरकरांच्याकडून तू का घेतलंस, तर सावरकरांनी मला मोठी देणगी दिली, म्हणजे सावरकरांनी मला नास्तिक केलं. कुठल्याही देवाची माझं बरं करण्याची किंवा वाईट करण्याची ताकद नाही आहे, हा विश्वास सावरकरांच्यामुळे मला मिळाला. आणि असं आपल्यालाही मिळाला पाहिजे. सावरकर वाचल्यानंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही. जे आमचे देव कधीही दुर्बलांच्या मदतीला जात आहेत, आणि म्हणून मला असं वाटतं की सावरकरांनीच म्हटलंय की सामर्थ्य आहे चळवळीचे, करण्याचं सामर्थ्य आहे, जो जो करीला त्याचे, परंतु तेथे त्यांनी विज्ञानाचे अधिष्ठान पाहिजे असं सुचवलेलं आहे. भगवंताच्या अधिष्ठानाला त्याने असं म्हटलं की मूर्तीच्या रूपाने तुम्ही त्याला नैवेद्य अर्पण करून तुमच्यावर प्रसन्न होईल, हे खरं नाही आहे असं ह्या माणसाने आयुष्यभर सांगितलं. आणि दुर्दैव आमचं असं की असा हा माणूस आम्ही धर्मांध म्हणून बाजूला काढून टाकतो. काय आम्ही तरी शहाणे. मला तर नेहमी सावरकरांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर ग्रीक नाटकातल्या एखाद्या हिरोची जशी ट्रॅजेडी असते, त्याचा नायक जसा ट्रॅजेडीमध्ये जातो, अशाच प्रकारचं वाटतं की जो मनुष्य जाताना सांगतो की माझ्या नंतर काहीही धार्मिक कृत्य बित्य करायची जरूर नाही आहे, आणि कसा त्या मृत्यूकडे गेला, अलोट धैर्याने गेला. त्यांचं जाणं या जगामध्ये येणं आणि बालपण जितकं तेजस्वी, तितकंच वार्धक्यातलं त्यांचं मृत्यूकडे जाणं हे सुद्धा तितकंच तेजस्वी होतं. मृत्यूकडे असे चालत चालत गेलेले आहेत. मृत्यूला रोज तू माझ्या दारात इतका आलास, आता थोडा पुढे, आता थोडा पुढे, आता थोडा पुढे, आता कर हस्तांदोलन माझ्याशी, असं जणू काय सांगावं असं सांगत सावरकर गेले. त्याचा सुद्धा काही कुठे तमाशा केला नाही, त्याचा सुद्धा कुठे गाजावाजा केला नाही. असा हा थोर पुरुष, असा हा थोर पुरुष, असा हा थोर पुरुष, त्याचं गुणगान माझ्यासारख्याने काय करायचं. माझ्यासारख्याने एकच करायचं की त्यांचं स्मरण झाल्यानंतर अत्यंत कृतज्ञतेने लवून मनोमन वंदन करायचं आणि सांगायचं की त्या तुझ्या तेजातला एक तरी एवढासा कण माझ्या जीवनामध्ये आला तर मी माझं जीवन धन्य झालं असं समजेन. असं मनोमन मनामध्ये इच्छा बाळगून जगत राहायचं. या पलीकडे काही करू शकत नाही आपण. पण असं म्हणून चालणार नाही. आत्ताच्या काळामध्ये आपण परत सावरकर वाचा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो मोस्ट रेलेव्हंट रायटर आजच्या काळामध्ये जर कोणी असेल तर ते सावरकर आहेत. की सेक्युलर म्हणजे काय, धर्मातीत म्हणजे काय, याची जर कोणाला खरी कल्पना पाहिजे असेल तर सावरकरांचे निबंध त्यांनी परत वाचायला पाहिजेत असं मला वाटतं. आपल्या उगीच आंधळेपणाने अहंकार बाळगून राहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. हा धडा आपल्याला आत्ता घ्यायची पाळी आलेली आहे. विशेषतः कणखरपणाने आता उभं राहिलं पाहिजे. असे प्रसंग आपल्यावरती आलेले आहेत. आपण तडजोडीच्या नावाखाली काय भयान कृत्य करतो हे मी आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही आहे. नुकताच झालेला विवाहाच्या विच्छेदाबद्दलचा, तलाकबद्दलचा कायदा, याच्या इतकं कृष्णकृत्य गेल्या कित्येक वर्षात घडलं नाही असं माझं मत आहे. तर अशा प्रकारचे कायदे आपल्या देशामध्ये येत आहेत. ही भयंकर गोष्ट आहे. अशा भयंकर याच्यामध्ये जर मी आणि माझं एवढंच घेऊन बसलो आणि सावरकरांच्या एवढ्या विराट राष्ट्रवादाला जर आपण क्षुल्लक म्हटलं तर आपल्यासारखे करंटे आपणच, याशिवाय दुसरी काही मला भाषा बोलायला सुचत नाही. अशा एका महापुरुषाला आज मी मनोमन वंदन करायला आलेलो आहे. आधी कोणं बोललं असेल तर मला क्षमा करा, पण आधी कोणं जर माझ्या तोंडून गेलेलं असेल, जास्त काही गरम वाक्य गेलेली असतील तर त्याला सुद्धा हे साहचर्य जबाबदार आहे असंच मी सांगेन. नाही तर माझ्या एकट्यामध्ये एवढी कुठली ताकद, बोलविता धनी कोणीतरी मागे असल्याशिवाय असं कोणी बोलूच शकत नाही. माझ्या मनामध्ये असलेला जो दडून राहिलेला जो काही थोडा सावरकर आहे त्याच्याच तोंडून ही वाक्य आलेत असं मी आपल्याला सांगतो. आजच्या या प्रसंगी, या समारंभाला खरोखर जे काही सांगायचं आहे, जिव्हाळ्याने बोलायचं आहे ते आपल्याशी बोलायला ज्यांनी आयुष्य असं देशासाठी अर्पण करून टाकलेलं आहे असे अटल बिहारीजी आलेले आहेत. तेव्हा मी त्यांची जागा बराच वेळ इथे अडवून धरल्याबद्दल क्षमा मागतो आणि त्यांना सांगतो की लोकांना खरोखर जे काही ऐकायचं आहे ते आपण आता यापुढे येऊन सांगा. मी असं एवढंच म्हटलं होतं पु ल देशपांड्यांच्या बद्दल की कुरुक्षेत्रात घाबरलेला अर्जुन कशी लढाई जिंकतोय आपण पाहिलेलं आहे. आता यानंतर अटल बिहारी वाजपेयी बोलणार आहेत. आज के समारोह के अध्यक्ष श्री देशपांडे जी, जनरल बेबूर, श्री सुधीर फड़के, श्री दाते, श्री दामले जी, पुरंदरे जी, श्री जोशी, देवी और सज्जनों, मुझे बार बार अतिथि कहा जा रहा है.
मुझे बार बार अतिथि कहा जा रहा है। मुझे इस शब्द प्रयोग पर आपत्ति है। अतिथि वो होता है जिसके आने की तिथि तय नहीं होती। जो अचानक आ टपक पड़ता है, बिना बुलाए आ जाता है, उसको भी हमने देवता मानकर स्वागत करने की परंपरा डाली है। लेकिन मुझे अतिथि कहा जाए, इसे मैं पसंद नहीं करता। एक तो आज के कार्यक्रम का रूप ऐसा है कि उसमें कोई मेहमान बनकर आना नहीं चाहेगा, सभी मेजबान बनना चाहेंगे। दूसरी बात यह कि सावरकर जी की स्मृति में आयोजित समारोह किसी अतिथि का मोहताज नहीं है। जो भी आएगा सावरकर जी की स्मृति में अपनी श्रद्धांजलि अर्पित करने के लिए आएगा। फिर मैं पुणे इतने बार आ चुका हूं कि अगर मेहमान का दर्जा कभी था तो वो खत्म हो चुका है। अभी थोड़े दिन पहले महाराष्ट्र की दुष्काल परिस्थिति का अध्ययन करने के लिए मुझे इधर आने का अवसर मिला था और पुणे के आसपास जो राहत के कार्य चल रहे हैं, लोगों को रोजगार देने के काम चल रहे हैं, उन्हें मुझे देखने का अवसर मिला था। उस समय जोशी जी ने मुझसे कहा था कि मैं कार्यक्रम में आऊं, लेकिन मैं तैयार नहीं हुआ था। भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष पद से मुक्त होने के बाद मैं किसी कार्यक्रम में बंधना नहीं चाहता था। दिल्ली के अधिवेशन की समाप्ति के तुरंत बाद निकलना संभव होगा या नहीं, यह भी मेरे सामने एक प्रश्न था। लेकिन जब जनरल बैबूर का पत्र मुझे पहुंचा तो मैंने सोचा अब जनरल का आदेश आ गया है, अब मैं सिपाही के नाते उसको टालने की गलती नहीं कर सकता। मुझे बड़ी प्रसन्नता है, मैं अपने को सौभाग्यशाली समझता हूं मैं आज इस कार्यक्रम में उपस्थित हो सका हूं। एक तो सावरकर जी के प्रति मैं अपनी श्रद्धा निवेदन करने के लिए आया हूं। दूसरे, श्री पुलत देशपांडे का भाषण सुनने का भी मुझे थोड़ा सा लोभ था। दिल्ली में उनके दर्शन हुआ करते थे, लेकिन उन्होंने दिल्ली छोड़ दी और दिल्ली का सांस्कृतिक साहित्यिक जीवन थोड़ा सा रिक्त हो गया, थोड़ा सा अकिंचन हो गया। देशपांडे जी बहुमुखी प्रतिभा के धनी हैं। मराठी भाषा को, मराठी साहित्य को श्री पुल देशपांडे जैसे
कलम के धनी पाकर सचमुच में अभिमान होना चाहिए। सावरकर जी एक व्यक्ति नहीं है, एक विचार है, एक चिनगारी नहीं है, एक अंगार है। सीमित नहीं है, एक विस्तार है। मन, वचन और कर्म में जैसा तादात्म्य, जैसी एक रूपता सावरकर जी ने अपने जीवन में प्रकट की, वह अनूठी है, अलौकिक है। उनका व्यक्तित्व, उनका कृतित्व, उनका वक्तृत्व और उनका कवित्व, जिसकी देशपांडे जी ने बड़े विस्तार के साथ चर्चा की है, सावरकर जी के जीवन को ऐसा आयाम प्रदान करते हैं कि विश्व के इतिहास में सावरकर जी हमेशा याद किए जाएंगे। जब जब कोई पराधीनता के खिलाफ संघर्ष करेगा, अन्याय के विरुद्ध लड़ाई के मैदान में कूदेगा, जब जब जीवन के बलिदान की बेला आएगी, जब जब सर्वस्व का समर्पण करके मातृभूमि की खोई हुई स्वाधीनता को प्राप्त करने का क्षण उपस्थित होगा, संसार भर के स्वतंत्रता के लिए लड़ने वाले लोग जिन अनेक महापुरुषों का स्मरण करेंगे और स्मरण करने के बाद बलि की वेदी पर अपने जीवन का उत्सर्ग करने के लिए आगे बढ़ेंगे, स्वातंत्र वीर सावरकर विश्व के उन महापुरुषों की मालिका में एक चमकते हुए दैदीप्यमान रत्न की तरह से शोभायमान होगी। सावरकर जी ने गैरिबाल्डी से, मैदिनी से प्रेरणा प्राप्त की, लेकिन वो स्वयं एक प्रेरक शक्ति बन गए। बाल्यावस्था से स्वातंत्र लक्ष्मी की उपासना, ग्यारह वर्ष की उम्र में सवाई माधो सिंह के बारे में फाटका लिखना, फिर चाफेकर राणने के संबंध में फाटका लिखना और उसी समय संकल्प करना, मैं देश की स्वाधीनता के लिए संघर्ष करूंगा। सावरकर जी पूर्व जन्म को नहीं मानते थे, देशपांडे जी भी नहीं मानते, मगर 11 वर्ष की उम्र में स्वतंत्रता का संकल्प पैदा होना, अगर इसमें कोई पूर्व जन्म का संस्कार हो तो मुझे आश्चर्य नहीं होगा, मुझे कोई चमत्कार नहीं होगा। आप कह सकते हैं कि मैं बुद्धिवादी नहीं हूं, लेकिन जब अलौकिक प्रतिभा के दर्शन होते हैं, व्यक्ति समान है लेकिन व्यक्ति की क्षमताएं अलग हैं। हमारे देश में स्वतंत्रता के लिए बलिदान देने वालों की एक लंबी परंपरा उत्पन्न हुई। क्रांतिकारियों से भरा हुआ इस देश का इतिहास है।
महाराष्ट्र से, बंगाल से, पंजाब से ब्रिटिश साम्राज्यवाद की समाप्ति के लिए सशस्त्र संघर्ष करना होगा। बिना हथियार उठाए आजादी नहीं मिलेगी। कवि गोविंद के शब्दों में बिना युद्ध के स्वतंत्रता किसको मिली है? इस पर जिनका विश्वास था उन्होंने बलिदान की पराकाष्ठा कर दी। सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट, सागरा प्राण तड़मड़ला, तलमड़ाती हुई आत्मा, सावरकर माने तितीक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर म्हणजे तिखट। कैसा बहुरंगी व्यक्तित्व! कविता और क्रांति। देशपांडे जी मुझे क्षमा करें, मेरा भी परिचय कराया गया है शाहिर के रूप में। कविता और भ्रांति तो साथ साथ चल सकती है, मगर कविता और क्रांति का साथ चलना बहुत मुश्किल है। कविता माने कल्पना, शब्दों के संसार का सृजन, ऊंची उड़ान। और कभी कभी ऊंची उड़ान में अगर धरातल से पांव उठ जाए, वास्तविकता से नाता टूट जाए, तो कवि को शिकायत नहीं होगी। उसके आलोचक भी इस बात के लिए उसकी टीका नहीं करेंगे। मगर सावरकर जी का कवि ऊंची से ऊंची उड़ान भरता था। सावरकर में ऊंचाई भी थी और गहराई भी थी, मगर उन्होंने यथार्थ की धरती से कभी नाता नहीं तोड़ा। मैंने सेल्युलर जेल में अंडमान द्वीप में वो कोठरी देखी है जिसमें सावरकर जी को अपने जीवन का बहुत महत्वपूर्ण अंश तिल तिल जलकर मिटाना पड़ा था। सावरकर जी की अतिरिक्त सुरक्षा का प्रबंध था। कमरे के बाहर कोठरी, काल कोठरी के बाहर एक कोठरी, और कैदियों से तो दालान में जाकर मिला जा सकता था। सावरकर जी की कोठरी के आगे भी एक कोठरी बनाकर सींचे खड़े कर दिए गए। सागर का किनारा, पता नहीं सागर और सावरकर का क्या संबंध था। गोदावरी ने भी सावरकर जी को प्रभावित किया था। वो जिस तरह से जहाज से सागर में कूद पड़े, स्वतंत्रता के लिए छलांग लगा दी। उत्ताल सागर की तरंगें, अनंत सागर
अपार जलराशि, कहां किनारा है, कौन सा ठिकाना मिलेगा, इसका भरोसा नहीं। मगर अंतःकरण में एक संकल्प, मैं पराधीनता स्वीकार नहीं करूंगा। ऐसा संकल्प, ऐसा पराक्रम, ऐसा पौरुष, सागर से दो दो हाथ करने का फैसला, और फिर उन्हें सागर के किनारे काले पानी की सजा। मैंने वो कोलू भी देखा है जिसमें कैदियों को जोत कर तेल निकालना पड़ता था। सावरकर जी ने अपनी जीवनी में इन सारे प्रसंगों का उल्लेख किया है। मगर उस सागर के किनारे जेल में बंद सावरकर चांद से बातें करते थे, चांद को लहना देते थे, उपालंब देते थे, संदेश देते थे। उस समय की उनकी अनेक कविताएं ऐसी हैं जो विश्व के इतिहास में, विश्व के साहित्य में अपना स्थान रखती है। उन कविताओं में उद्वेग भी है, आवेग भी है, संवेग भी है। वो शब्दों के शिल्पी थे, मगर भावनाएं उदात्त। लक्ष्य को उन्होंने कभी आंखों से तिरोहित नहीं होने दिया। सावरकर जी से मेरा परिचय पहले कवि के नाते हुआ। उनके क्रांतिकारी स्वरूप से तो सभी लोग अवगत थे। मुझे कविता में थोड़ी सी रुचि, संघ के साथ मेरा संपर्क, सावरकर जी की कविताओं का गायन मेरे लिए मराठी समझना मुश्किल था, लेकिन मैंने थोड़ा थोड़ा सीखने का प्रयत्न किया। मैं ग्वालियर का हूं और ग्वालियर की अपनी मराठी है। वरचा मजला खाली आहे, ये पुणे वालों की समझ में नहीं आएगा। जो मजला नीचे कैसे हो सकता है, मगर एक ग्वालियर ने मराठी में जो योगदान दिया है, यह उसका सबूत है। मैंने सावरकर जी की कुछ कविताओं का हिंदी में अनुवाद करने का प्रयत्न किया। मैं चमत्कृत रह गया। कोई क्रांतिकारी होते हुए इतना अच्छा कवि कैसे हो सकता है? कोई कल्पना के आकाश में उड़ते हुए क्रांति की आग को कैसे धधका सकता है, सुलगा सकता है? मगर कल्पना की सृष्टि और यथार्थ की सृष्टि, दोनों का सावरकर ने समन्वय कर दिया। यह समन्वय बहुत कठिन है, मगर जैसा मैंने प्रारंभ में उल्लेख किया, सावरकर के जीवन की समग्रता ऐसे अनूठे गुणों से भरी हुई है। प्रखर राष्ट्रवाद, समझौता न करने वाला राष्ट्रवाद, जीवन का क्षण क्षण और शरीर का कण कण मातृभूमि की स्वतंत्रता के लिए समर्पण कर देने वाला राष्ट्र प्रेम,
मगर उसके साथ मूलगामी समाज सुधारक की भूमिका बैठक। कवि के बाद अगर सावरकर का कोई स्वरूप मुझे सबसे ज्यादा आकृष्ट करता है तो वो समाज सुधारक का रूप है। रत्नागिरी की नजरबंदी में उस समय लिखी गई कविताएं देखिए। बाल विधवा की पीड़ा, एक तो विधवा और उस पर बाल विधवा, पुनर्विवाह पर प्रतिबंध, ऐसी अभागी नारी कहां जाए। सावरकर बड़े बड़े प्रश्नों में उलझे थे। उस समय स्वतंत्रता से बढ़कर और कौन सा प्रश्न हो सकता था। मगर सावरकर दृष्टा भी थे, समाज के शिल्पकार भी थे, विकृतियों से लड़ने वाले योद्धा भी थे, कुरीतियों का निर्मूलन करने के लिए कटिबद्ध समाज सुधारक भी थे। आज अगर सावरकर जीवित होते तो सावरकर की धीर गंभीर वाणी में शाहबानों की व्यथा प्रकट होती, मुखरित होती। 70 साल की नारी, पति द्वारा परित्यक्ता, बच्चों की मां, कहां जाए, किसका दरवाजा खटखटाए। और अगर सावरकर जी शाहबानों के लिए बोलते तो कोई उन पर आक्षेप नहीं ले सकता था, क्योंकि उनके लिए नारी नारी में अंतर नहीं था, उनके लिए संप्रदाय संप्रदाय में भेद नहीं था। उनके अंतःकरण की पीड़ा, वेदना का पारावार, कुरीतियों से लड़ने की उनकी मनोस्थिति, ये किसी एक वर्ग या एक संप्रदाय तक सीमित नहीं थी। इस अभागे देश में आज भी अस्पृश्यों के लिए मंदिरों के दरवाजे बंद हैं, कुछ मंदिरों के दरवाजे बंद हैं। गांधी जी ने तो हरिजनोद्धार की बात बाद में कही, सावरकर जी ने पहले कही। मेरे लिए दरवाजे खोल दो, एक उनकी प्रसिद्ध कविता है मराठी की। मला देवांचा दर्शन घेऊया, मुझे देव का दर्शन लेने, मेरे लिए मंदिर के कपाट बंद मत करो, भगवान और भक्त के बीच में कोई खड़ा न रहे। कितनी वेदना है, कितनी व्यथा है, मुझे भगवान के दर्शन लेने दो। कुरीतियों में पड़कर हम भगवान और भक्त के बीच में भी खड़े हो गए। सावरकर के सामने एक ऐसे समाज का स्वरूप था जो अतीत की रूढ़ियों से बद्ध नहीं होगा। पतित पावन के दरबार में कौन किसको रोकेगा। उस समय भी लोग रोके जाते थे, आज भी रोके जा रहे हैं, कहीं कहीं रोके जा रहे हैं। अभी राष्ट्रपति एक मंदिर में जाना चाहते थे, उन्होंने पूछा क्या मंदिर सबके लिए खुला है? पुजारियों ने कहा नहीं, मंदिर सबके लिए खुला नहीं है। मुझे खुशी है राष्ट्रपति ने उस मंदिर में प्रवेश नहीं किया। इस मंदिर के द्वार सबके लिए खुले नहीं। उस द्वार के बाहर कल्पना करिए, कोई खड़ा होकर कह रहा है। हम दूसरों को दोष देते हैं, उन्होंने हमारे समाज के कुछ लोगों को बरगलाने की चेष्टा की है। मगर सावरकर की दृष्टि से हम देखें हिंदू समाज के अभिशाप को, हिंदू समाज की दुर्बलता को,
हम अगर पराधीन हुए, हम आज अगर अपने घर में सम्मान के साथ जीवित नहीं है, तो इसके लिए परकी इतने दोषी नहीं है। दोष हमारा अपना है। हमने समाज को बांट दिया। कभी वर्ण व्यवस्था का उपयोग रहा होगा तो रहा होगा, लेकिन उसके कारण जब दीवारें खड़ी होने लगी, व्यक्ति व्यक्ति को छोटा समझा जाने लगा, कोई बड़ा बन गया, कोई छोटा बन गया, समाज की एकता खंडित हो गई। विदेशियों ने उसका लाभ उठाया। हम कभी विदेशियों से नहीं हारे। हमने तो अपनी तलवार से अपने देश को जीतकर दूसरों के सुपुर्द कर दिया। इतिहास साक्षी है, प्लासी की लड़ाई में जितने लोग मैदान में लड़ रहे थे, उससे ज्यादा लोग मैदान के बाहर खड़े होकर तमाशा देख रहे थे, लड़ाई का परिणाम सुनने की प्रतीक्षा कर रहे थे। देश के भाग्य का निर्णय होने जा रहा था, मगर उस निर्णय में सारा देश शामिल नहीं था। विदेश मंत्री के नाते मैं अफगानिस्तान गया था। आपको सुनकर ताज्जुब होगा, अफगानिस्तान के अपने मेजबानों से मैंने कहा मैं गजनी जाना चाहता हूं, गजनी। पहले वो मेरी बात उनकी समझ में नहीं आई। कहने लगे गजनी तो कोई टूरिस्ट स्पॉट नहीं है, गजनी में कोई 5 स्टार होटल नहीं है, गजनी में आप जाकर क्या करेंगे, गजनी में आप जाकर क्या देखेंगे। मैं उन्हें पूरी बात नहीं बता सकता था। मेरे हृदय में कहीं गजनी कांटे की तरह से चुभ रहा है। जब से मैंने गजनी से आए एक लुटेरे की कथा पढ़ी है, और किशोरावस्था में पढ़ी है, मैं देखना चाहता था वो गजनी कैसा है। आपको सुनकर ताज्जुब होगा, महमूद गजनी का अफगानिस्तान के इतिहास में कोई स्थान नहीं है। गजनी छोटी सी जगह है, छोटा सा गांव है। कल्पना करिए, सैकड़ों साल पहले वहां धूल उड़ती थी, झोंपड़ियां थी, मगर एक लुटेरा लुटेरों को इकट्ठा करता हुआ सोने की चिड़िया को लूटने के लिए चला आया। आपस की फूट से जो राजा है वो लड़ेगा, जो क्षत्रिय है वो लड़ेगा। हमने समाज के बहुत बड़े वर्ग को लड़ने के अधिकार से वंचित कर दिया। हमने उन्हें हथियार नहीं उठाने दिए। मार्शल नॉन मार्शल के आधार पर हमने समाज को बांट दिया। वो लुटेरा सोमनाथ के मंदिर तक चला गया। पुजारी देखते रहे। मंदिर की पूजा भक्तों को करना पड़ती है। मंदिर तो एक प्रेरणा का केंद्र है। मैं देशपांडे जी की तरह से नास्तिक नहीं हूं, मगर उनकी नास्तिकता में भी जो आस्तिकता है, मैं उसका आदर करता हूं, उसका सम्मान करता हूं। वो जिस आत्मविश्वास से नास्तिक होने की बात कहते हैं, तो मैं उनसे कहना चाहता हूं वो सचमुच में नास्तिक नहीं है। जिसकी आस्तिकता है, जिसका विश्वास है, वो नास्तिक कैसे हो सकता है? विश्वास किसमें है यह बड़ी बात नहीं है, विश्वास है या नहीं। हमने समाज के बहुत से बड़े वर्ग को विश्वासहीन बना दिया। लोगों ने हथियार नहीं उठाए, वेद पढ़ने के दरवाजे बंद कर दिए। इसलिए हमारे इस
इसलिए हम पादाक्रांत हुए। अफगानिस्तान में मैंने एक बात और देखी। मुझे जिस होटल में ठहराया गया उसका नाम था कनिष्क। अफगानिस्तान एक मुस्लिम देश है। मुझे बड़ा ताज्जुब हुआ। मैंने कहा कनिष्क यहां कहां से आया? तो मेरे साथ अफगानिस्तान के विदेश मंत्री थे। मैंने कहा कनिष्क आपका कौन लगता है? कनिष्क से आपका क्या संबंध है? कहने लगे कनिष्क हमारा पूर्वज है, कनिष्क हमारा पुरखा है। He was one of our forefathers। मैंने कहा तब तो हमारे आपके पुरखे एक हैं। अफगानिस्तान के लोगों ने उपासना पद्धति बदली है, संस्कृति नहीं बदली। आज के भारत के परिवेश में यह सुनने के बाद थोड़ा विचित्र लगता है। हमारे यहां तो धर्मांतरण के साथ राष्ट्रांतरण होता है, ऐसा दृश्य दिखाई देता है। पड़ोसी देशों में ऐसा नहीं हुआ। अभी राम जन्मभूमि का मामला चल रहा है। एक विदेशी आए, कहने लगे ये राम जन्मभूमि का क्या झगड़ा है? हमने कहा इस पर विवाद हो रहा है कि श्री राम कहां पैदा हुए थे, और जहां पैदा हुए थे वो स्थान उनके मंदिर के लिए प्रयुक्त किया जाए या न किया जाए। वो इंडोनेशिया से आए थे, वो मुसलमान है। कहने लगे हम तो समझते थे कि राम के लिए सारे भारत में आदर होगा, सम्मान होगा। हमने कहा ये आपने कैसे समझा? कहने लगे आप तो इंडोनेशिया आ चुके हैं। इंडोनेशिया में बहुत से लोगों ने इस्लाम स्वीकार कर लिया, मगर श्री राम को विस्मृत नहीं किया, श्री राम को भुलाया नहीं। इंडोनेशिया के बाली द्वीप में 1 महीने रामायण की लीला होती है। मैं उस समारोह में जा चुका हूं। उस समय भी विदेश मंत्री मेरे पास बैठे थे। मैंने कहा ये रामायण ये क्या हो रहा है? मैंने कहा एक्सीलेंसी ये मंच पर क्या हो रहा है? कहने लगे एक्सीलेंसी आपको पता होना चाहिए। हमने कहा मुझे तो पता है मगर मैं जानना चाहता हूं। कहने लगे ये रामायण है, ये राम है, ये लक्ष्मण है, ये सीता है। हमने कहा इनसे आपका क्या संबंध है? आप तो मुसलमान हैं। कहने लगे हमारा संबंध बहुत पुराना है। हमारा तब का संबंध है जब हम मुसलमान नहीं हुए थे। थाईलैंड की राजधानी अयोध्या कही जाती है। थाईलैंड के राजा को आज भी राम कहा जाता है। सावरकर जी ने हिंदू राष्ट्र की बात कही, हिम्मत के साथ। बुनियादी तौर पर भारत हिंदू राष्ट्र है, इससे कोई इनकार नहीं कर सकता, इसे कोई अस्वीकार नहीं कर सकता। मेरे लिए हिंदू राष्ट्र और भारतीय राष्ट्र पर्यायवाची शब्द। लेकिन सावरकर जी ने हिंदू राष्ट्र की बात कही तो हिंदी राज्य की बात भी कही। उन्होंने कहा राष्ट्र हिंदू है, मगर भारत में हिंदी राज्य होगा, ऐसा राज्य होगा जो मजहब के आधार पर, उपासना पद्धति के आधार पर भेदभाव नहीं करेगा। समय की कमी से मैं सावरकर जी का वो उद्धरण पढ़कर सुनाना नहीं चाहता। सावरकर जी ने कहा कि स्वतंत्र भारत में न हिंदू राज्य होगा, न हिंदू राज्य होगा। ऐसा राज्य होगा जो सबकी चिंता करेगा, सबके साथ न्याय करेगा। मगर उन्होंने कहा राष्ट्र हिंदू राष्ट्र होगा। राष्ट्र और राज्य में अंतर है, यह अंतर हमें स्पष्ट करना चाहिए। सावरकर जी के विचारों को लेकर बहुत भ्रम पैदा करने की कोशिश की गई है। मुझे खुशी है इस समारोह का उद्घाटन करने के लिए सूचना मंत्री श्री गाडगिल आए थे। मुझे वो दिन भी याद है जब रेडियो से सावरकर की कविता नहीं सुनाई जा सकती थी। वक्त बदल गया है, जादू सर पर चढ़कर बोल रहा है, महापुरुषों की कोई ज्यादा दिन तक उपेक्षा नहीं कर सकता। राजकारण की वजह से सावरकर की उपेक्षा हुई। सावरकर का हमने सही मूल्यांकन नहीं किया। मैंने तो बहुत कम उम्र में सावरकर जी को देखा था, सुना था।
बिंदु माधव जोशी ने मेरी कविता का उल्लेख किया, हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय। ये मैं 10वें दर्जे में पढ़ता था, उस समय की लिखी हुई कविता है। लोग कहते हैं वो कविता लिखने वाला वाजपेयी अलग था, जो राजकारण करने वाला वाजपेयी वो अलग है। इसमें कोई सच्चाई नहीं है। मैं हिंदू हूं ये मैं कैसे भूल सकता हूं, किसी को भूलना भी नहीं चाहिए। मगर मेरा हिंदुत्व सीमित नहीं है, संकुचित नहीं है। मेरा हिंदुत्व हरिजन के लिए मंदिर के दरवाजे बंद नहीं कर सकता। मेरा हिंदुत्व अंतर प्रांतीय, अंतर जाति, अंतरराष्ट्रीय विवाहों का विरोध नहीं करता। हिंदुत्व सचमुच में विशाल है। मेरा हिंदुत्व क्या, हम तो एक कण की तरह से हैं, सावरकर जी एक पर्वत की तरह से। हम लोग तो एक बिंदु हैं, सावरकर सिंधु की तरह से। मगर कण में भी, बिंदु में भी वही गुण है, वही क्षमता है। सावरकर जी को हम समझने का प्रयत्न करें। सावरकर जी की विचारधारा का विश्लेषण करें। सावरकर जी के चिंतन के बारे में हम अनुसंधान करें और सावरकर के संदेश को घर घर तक, व्यक्ति व्यक्ति तक पहुंचाने का प्रयास करें। मुझे खुशी है यह समारोह इसी निमित्त हो रहा है कि सावरकर घर घर तक पहुंचाए जाएं। मैं इस समारोह की सफलता चाहता हूं। मैंने पुणे में आकर अपना कर्तव्य किया है। अगर संचालक समिति इस कार्यक्रम के सूत्रधार मुझे इस कार्यक्रम के निमित्त कहीं और भी ले जाना चाहेंगे तो मैं अपनी सेवाएं उनको समर्पित करता हूं। वैसे भी मैं खाली हो गया हूं, काम की तलाश में हूं। ग्वालियर वालों ने पार्लियामेंट से मेरी छुट्टी कर दी है, पार्टी वालों ने अध्यक्ष पद से मुझे मुक्ति दे दी है। अब मेरे पास समय है और मैं अगर ये समय, थोड़ा समय सावरकर जी के प्रति जो अन्याय हुआ है और जिसमें हम सब लोग शामिल थे, उस अन्याय का थोड़ा सा परिमार्जन करने में लगा सकें तो आज का ये समारोह सफल होगा। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार।